काल आपण अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 आणि ओळ क्रमांक 353 लिहून थांबलेलो होतो. भाग्यवंत होत आपण. असल्या गोष्टी कोणाच्याच वाट्याला येत नाही. ज्याचं पुण्य बलवत्तर आहे त्याच्याच मुखात नाम येतं. जन्मोजन्मी असेल पुण्य सामग्री तरी जीवाग्री नाम श्रीरामाचे. किती भाग्यवंत होत आपण की संताला सन्मुख झालो. पुण्य त्याच्या अरे चांगलं एकदम. ही आपण भाग्यवान आहेत. पण भाग्य आपल्याला योग आलाय. जाधव साहेबांचं दृष्टांत आठवायचं. जाधव साहेबांचं ते म्हणले कांदा भरपूर केला पण कांद्याला भावच नाही कुठं. आणि 5 ट्रक गावामध्ये कांदा पडून येईल. 2 मालकांचा 4 मालकांचा 5 ट्रक कांदा पडून येईल आणि गिरायक नाही म्हणून बंद. आणि सहज दिल्लीला असलेल्या चुलत भावाच्या मुलांनी फोन केला. नाना कसं काय चाललंय? बरं आहे ना? हा बरं म्हणले. काय शेतीचं काय चाललं? म्हणलं कांदा झालाय. 5 ट्रक कांदा पडलेला आहे पण भाव बिलकुलच नाही म्हणला. अहो मग ते लई योगायोग म्हणले. मला कांदाच पाहिजे म्हणलं. एक्सपोर्ट करायचंय. हो 50 रुपये किलोनी कांदा घेणार म्हणले. इकडे रुपयाने कोण विचारेल? 50 रुपयांनी म्हणल्यानंतर तो लई खुश झाला. सगळे घेऊन गेले. दिल्लीला कांदा गेला, बाहेर गेला आणि तिकडून निघाल्यानंतर प्रत्येकाकडे 15-15 लाख रुपये आलं ग बसतील का? मग भाड्याची जीप केली डायरेक्ट गावाला यायला म्हणजे सोलापूरला यायला. आणि जीप करायला घेतल्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर म्हणलं आपल्याला 20 लाख रुपये भेटले. हा मग तुम्हाला 20 लाख भेटले. योग आला पण काय जीवनात नाही झाला. शेम नाही झाला. 20 लाख रुपये झाला. खिसा गरम झाला. लगेच बोलायला लागला. म्हणला शेजारची जमीनच घेतो म्हणला. आता काय ऐकायचं नाही म्हणला. दुसरा म्हणला लेकीचं आता लग्नच करून टाकणार. किती पैसा खर्च होते. त्या भावाने पैसे उडवले होते ना त्याच्या आता तोंडात मारीला असं लग्न करणार म्हणा. हे चौघांच्या वार्ता अशा चालू झाल्या. तो भाड्याची गाडीवाला होता त्याला कळालं म्हणलं यांच्याकडे माल भरपूर दिसतोय. आणि आयरनात गेल्यावर गाडी बंद केली गचकी मारून. आपण कसे पॅसेंजरला उतरून देतो तशी. आणि मग मात्र म्हणला काय गाडी स्टार्टच होईल. 2 जण उतरले. टोचन करायला धक्का मारायला. तरी हा चालूच करीन एका हातात. चौघांना म्हणला पाठीच जरा 4 जण उतरून धक्का मारा. चौघांनी जे धक्का मारला गाडी स्टार्ट झाली. गाडी गेली निघून. अजून म्हणले नाना चालत येतच म्हणले गावाला. योग आला जीवनात पण काय झालं नाही. शेम नाही झाला. तसं आपल्या जीवनात योग आलेला आहे. ब्रह्मनाम चांगल्याला मिळत नाही. ते मिळालं पण ते आपल्याला काय झालं पाहिजे त्याचा क्षेम झाला पाहिजे. सांभाळ झाला पाहिजे. आपल्याकडून त्याची जोपासना झाली पाहिजे. अशा प्रकारचं ब्रह्मनाम काल सांगितल्यानंतर मोक्ष आपल्या घरचा दास होऊ शकतो. पायाचा चाकर होऊ शकतो. बापरे एवढी जबरदस्त. हो पण तरी पण त्यांनी जाता जाता एक चक्राक मारली. तसे सत्कर्माचे आचरण केले जाईल. ब्रह्माच्या नावाचा उच्चारही केला जाईल. पण त्याचे विनियोगाचे व्यवस्थेचे वर्म जर जाणले गेले नसेल तर साधू वृंद आपणहून घरी आले असताही त्याचा सन्मान कसा करावा त्याची पद्धत माहीत नसल्यामुळे ती न जाणता मान न करता तिच्याशी अयोग्य रीतीने वर्तन केले म्हणजे पुण्याचा क्षय होतो. याचं थोडंसं कमी करा बाबा. याचा फक्त थोडंसं. अथवा सुंदर टीका म्हणजे जडवाद्याचे अलंकार विशेष व सोन्याच्या दागिने याची एके ठिकाणी मोठ गाठपडे बांधून ती जशी गळ्यात अडकवावी बांधावी त्याचा सौंदर्यासाठी काहीच उपयोग नसतो. तसा तोंडाने ब्रह्मनामाचा उच्चार केला व हाताने सात्विक कर्माचे आचरण केले तरी पण त्याच्या विनियोगाच्या माहिती विना ते सर्व कर्म व्यर्थ निष्फळ होते. नाम भेटलं पण त्याची माहिती नाही. आणि तुम्हाला मी एक सांगतो गोष्ट एकदम गुडातली गुड सांगतो. 2 मोठ्या बाबांची चर्चा झाली होती. 2 मोठ्या बाबांची नाम मिळाले आपल्याला सगळ्यांना पण त्यांचं असं म्हणणे सगळ्यांना कळालं नाही. 2 मोठ्या बाबांची चर्चा चालली आणि विलेडप्पा म्हणले मी बाजूलाच बसलो. हे मोठे मिळाले नाम घेता वाया गेला आईचं कुणी ऐकलं अमुक तमुक. तेव्हा मोठे बाबा बुजुर्ग बाबांना म्हणतात जरी एवढं असलं तरी यांना अजून नाम कळालं नाही. नाम कळालं नाही. मग म्हणले मी बाबांना नंतर जाऊन विचारलं नाही कळालं. कसं काय? हो नाहीच कळालं. कारण ज्ञानदेव पुसे निवृत्तीची तार. नाम कसं आहे? आकाशापेक्षा मोठं नाम आहे. आणि ते जर आपण घेतलं आणि आपण चाखलं आणि आपण म्हणून आम्ही नामासारखेच झालो तर आपण सुद्धा केवढे झाले पाहिजे. आकाशापेक्षा मोठे झाले पाहिजे. आकाश आपल्या स्वरूपामध्ये लपंडाव करतो. एवढं व्यापक स्वरूप आपलं आहे. त्या स्वरूपाचा तर चार्ज घेतलाच नाही आपण. म्हणून नाम मात्र कोणाला कळालं नाही. घेतलंय परोक्ष ज्ञान झाले आपल्याला सुद्धा किंवा झालं असेल तर अपरोक्ष पण झालेलं आहे. पण त्या दिवशी नांदेडच्या कीर्तनात एक वाक्य होतं.
पैसता संताचे संगती, कळो आले कमळापती हे बी आलं कळो, आपुलाले कोणी नव्हती हे बी कळलं, पण निश्चय चित्तामध्ये दृढ झाला नाही. परत दरसोड नाही, यांच्यासाठी केलंच पाहिजे, यांच्यासाठी केलंच पाहिजे. आपल्याला कोणीच नव्हती त्यांच्यासाठी करायला पाहिजे. शेजाऱ्यासाठी करेल का कोणी? काही नाही करणार. मग हे जर आपले कोणीच नाही, पण हा निश्चय चित्तात दृढ झाला नाही, त्याचप्रमाणे इथे सुद्धा नाम भेटलं, पण त्याचा आपण चार्ज यथार्थ घेतले नाही. इथे चार्ज घेतला पाहिजे ते म्हणतात. आणि जर नाही कळालं तर मग मात्र उपयोगाचं नाही. त्यांनी सांगितलं दागिने भेटलेत, पण कसे घालायचे हेच त्याचा माहीत नाही. किंवा त्याच्या पुढे दुसरं उदाहरण दिलं त्यांनी की बालक आहे, पंचपक्वान्नाचं जेवण बाजूला आहे आणि यालाही भूक लागलेली, पण त्याला जेवायचं कसं हे अक्कल नाही, त्यामुळे त्याला उपवासच करतो. त्याप्रमाणे कसा तोंडाने ब्रह्मनामाचा उच्चार केला व हाताने सात्विक कर्माचे आचरण केले, तरी पण त्याच्या विनियोगाच्या माहिती विना ते सर्व कर्म व्यर्थ निष्फळ होते, काहीच उपयोगाचं नाही. म्हणजे नाम घेऊ नये. पण म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं जप तप कर्म हरिविन, आता नाम घेतलं तरी निष्फळ. बापरे, मग किती सावध राहायला पाहिजे. म्हणजे बॉर्डरवर जे उभे त्यांनी बाहेरच्या शत्रूंपासून तर सावध राहायचं, पण आतल्याही शत्रूपासून सावध राहायचं. नाही तर आपण म्हणून आता बाहेरून कोण नाही, पण आतून हमला करते तर सगळं मत उलट आतून जास्त हानी होणार बाहेरच्या पेक्षा. निष्फळ होते. अरे विचार कर, अन्न जवळ तयार आहे, भूकही लागलेली आहे, तरी पण असे पहा की लहान बालकास ते हाताने कसे जेवावे हे मुळीच जाणं कळत नसल्यामुळे त्यात जसा लंघन म्हणजे उपवास घडतो, अथवा अर्जुना तेल वात व अग्नी एके ठिकाणी असली असताही जर दिवा कसा लावावा ही युक्ती माहीत नसेल तर उजेड करता येत नाही. त्याप्रमाणे उचित पर्व काळ प्राप्त होऊन कर्म करण्याचा इच्छापूर्वक प्रसंग प्राप्त झाला त्यावेळेस मंत्रही जरा आठवला, त्यावेळेचा मंत्रही जरी आठवला तरी पण विनियोगाने योजनेविना हातवटी माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ जातात. म्हणजे नामय आहे, प्रसंग आला सत्कर्म करतो, पण कसं त्याचं योजना करायची ती माहीत नसेल तर काय उपयोगाचं नाही. म्हणून 3 अक्षराचे हे एक परब्रह्माचे नाव आहे. त्या ब्रह्मनामाचा आता कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते तू ऐक. आपल्याला एवढी गोष्ट कळाली ना तर जीवनात आपल्या किती मोठे प्रसंग येऊ द्या दुःखाचे, तरी आपण हातबल नाही होणार. कारण त्या प्रसंगाला सहज वाहून जाऊ आपण अशी योजना तुम्ही सांगतात. कशी तर पहा, उच्चार सांगतात. तर या परब्रह्माची 3 अक्षरे आहेत, ती त्या कर्माच्या आरंभी आधी मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावी. आता याच्यात 2 टप्पे केलेले आहेत. एक अनुग्रहाच्या नामाचा पण टप्पा केलेला आहे आणि प्रबोधाच्या नामाचा टप्पा आहे. ओम तत् मध्ये आहे ना अनुग्रहाचं नाम ठेवले आणि सत मध्ये आहे ना त्यांनी प्रबोधाचं नाम ठेवलेलं. बघा आता कशी त्याची. तर परब्रह्म नामाची 3 अक्षरे आहेत, ती त्या कर्माच्या आरंभी आधी मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावी. हे केली हीच एक हातवटी घेऊन ब्रह्माच्या भेटीस म्हणजे ब्रह्म ऐक्य साक्षात्कारात आले आहेत. आत्मसाक्षात्कार केव्हा होईल आणि काय नुसती उडी मारली म्हणजे सुद्धा नाही अवस्था झाली ही आपण म्हणतो. अवस्था झाली म्हणजे आत्म्याचे साक्षात्कार होतो. त्याच्यातला फक्त एक पॉइंट आपल्याला फक्त कळाला. कारण 14व्या अध्यायात सांगितलं, सत्वगुणाच्या याच्यामध्ये सांगितलं अष्टसात्विक भावरूपी केर कचरा फेकून दिला. पहा आता अष्टसात्विक भावाला काय म्हणले. पण कोण म्हणेल केर कचरा, ज्याच्या जीवनात तो कचरा झाला, घर झाडलं कचरा निघाला मग तो टाकून देईल. ज्याने अजून घरच झाडलं नाही तो जर म्हणेल केर कचरा टाकून देईल तर नाही. नाम घ्यायचं मग नंतर. नाही तर बाबा म्हणतात लग्न का नाही करीत. मी म्हणतो मी लग्न नाही करीत का, पोरगी देत नाही म्हणून लग्न करत नाही. अरुण बाबा म्हणतात चणे का नाही खात, म्हणला मी चणे खात नाही का, जात नाही म्हणून चणे खात नाही. तसं नको व्हायला, नाम पाहिजे, असे सात्विक भाव झाले पाहिजे आणि त्याच्या पुढची जी स्टेप आहे तिच्यावर आपण ताबा मिळवला पाहिजे. ब्रह्मव्यक्ती ब्रह्माच्या भेटीस ब्रह्म ऐक्य साक्षात्कारात आले आहे. जे शास्त्राची समन्वयपूर्वक माहिती करून घेऊन बोलतात, आपल्याकडे ह्या गोष्टीची उणीव आहे. ही बाबा नेहमी एक बोलून दाखवतात. आपल्याला आत्म अनुभवाची शिदोरी आपल्याकडे फक्त बळकट आहे, पण दुसरे जे 2 गोष्टी आहेत आपल्याकडं, कोण 3 गोष्टी गरजेच्या आहेत आत्मसाक्षात्कार होण्यासाठी. एक शास्त्रप्रचिती, एक गुरुप्रचिती आणि एक आत्मप्रचिती. आपल्याकडे जबरदस्त आहे. गुरुप्रचितीचा आहे आपल्याला अनुभव, पण आत्मप्रचिती फिट नाही झालेली म्हणजे निश्चयात्मक नाही झाली. गुरुप्रचिती आली पण जी शास्त्रप्रचिती आहे ना त्याचा आपल्याला पूर्ण नाही. जिथं आपण जर शास्त्र वाचली तर आपल्याला कोणाला शंकाच नाही पडायची. कधीच शंका नाही येणार जीवनात, माझ्या जीवनात हा असा प्रसंग आलाच का, कधीच प्रसंग तो येणार नाही. तर शास्त्राची समन्वयपूर्वक माहिती करून घेऊन बोलतात.
ते ब्रह्माशी आपले ऐक्य होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाही. ते कर्माच्या अगोदर तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात, यज्ञाचा त्याग करत नाहीत. आता एवढे दिवस आपण ऐकलं, यज्ञ कशाला म्हटलेलं आहे? कुठे ते यज्ञ कशाला म्हटलेले? आतापर्यंत आपण ऐकलं काय करतं? यज्ञ कशाला म्हटलेले? हा याला मी म्हणतात कर्म जे आपलं आहे ना, त्या कर्मालाच यज्ञ म्हटलेले. आता हा यज्ञ वाघ यज्ञ तो शेवाळ, अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याच्यात काय सांगितलंय? उदर भरलेलं हे जाणीचे यज्ञ कर्म, म्हणजे जी तुम्ही कर्म करता त्या कर्माला काय म्हणतात? यज्ञ कर्म. मग ती यज्ञ कर्म त्याला टाकता येत नाही, तो करतो. कर्माच्या अगोदर तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात आणि नंतर वाचने ओम असा त्याचा स्पष्ट उच्चार करतात. आता हे समजण्यासाठी सांगितलेलं, नाही तर असं आतून त्याचा अर्थाचं चिंतन केल्यानंतर सांगितले. आतून तशी भूमिकाच आपला, म्हणजे एक बाबांच्या दृष्टिकोनातून अनुसंधानावर आपण राहिलं पाहिजे. म्हणण्याचा सुद्धा विषय नाही, अनुसंधान. ओंकार सिद्ध करतात, त्यानंतर वाचने ओम असा त्याचा स्पष्ट उच्चार करतात. अशा रीतीने ध्यानाने ओंकार सिद्ध केल्यानंतर व नंतर प्रणवोच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माचे आचरण करण्यास आरंभ करतात. जाता जाता एक गोष्ट सांगतो. माझ्या गाडीमध्ये एक पॅसेंजर बसलो, म्हणलं सायनला जाऊन रिटर्न यायचे एक ताई, आणि त्या ताई कुठे गेले? हिराजीनंद महाराजांच्या आश्रमात पुस्तक आणायला. आत्मज्ञानाची उघडी गुरु केली. तर त्यांना ते नव्हतं पुस्तक पाहिजे, तर त्यांना तिला हे पाहिजे होतं. काही जी लोक मोठी काही मोठी झाली ते काही कोणतं कर्म करता नाही. ती मला म्हणते गाडी, बरं का बाबा म्हणली, बरं का महाराज दिले म्हणले, बरं का भाऊ तुम्ही काय करा, तुम्ही कोणतेही काम करताना ना ओम सोमचं चिंतन करत जा. तिच्या घरात माळ नाही बरं का, तुमचं सगळे कामं सक्सेस होणार. काही तुमच्या घरात काही शुभ कार्य करायचे, कोणत्या कामाला जायचे, कोणतं काम करायचंय, मुलाचं जमवायचं, मुलगा चालला इंटरव्ह्यूला, सगळ्या गोष्टीच्या आरंभी तुम्ही हे करा, तुमची कामं होतील. बापरे, मी म्हणलं बघा ही बाई सांग, तिच्या गळ्यात माळ नाही काय नाही, फक्त तिने कशासाठी? संसार सुजलाम सुफलम होण्यासाठी फक्त प्रणव उच्चार स्पष्ट केला. मग ते कर्माचे आचरण करण्यास आरंभ करतात. मग अंधारात केव्हाही न विजणारा दिवा असावा, त्याप्रमाणे आत्मा अरण्यातून बरोबर पोचवण्यासाठी बलवान सोपते असा, त्याप्रमाणे कर्म आरंभी प्रणव उच्चार समजावा. प्रणव उच्चार समजावा. आता हे वाक्य बरोबर आहे. काय समजावा? म्हणजे अनुसंधानावर असावं. कर्मारंभी ओंकार विनियोग, कर्मारंभीचा ओंकार विनियोग केला असता ते कर्म निर्विघ्नपणे परिसमाप्त होते. आता इथं वाक्य पहा, आपण बघा, शुभ मंगल कोणतेही कार्य करायचं असलं तर पहिली कोणाची आपण प्रार्थना करतो? गणपतीची. आणि ज्ञानेश्वर महाराजांना कोणता अभिप्राय? गणपती आत्मरूप गणेश. आणि किंवा पहिलं ओळखा ओंकार, ओम नमो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुवेद्या आत्मरूपा, त्या ओंकार रूपी देवाला म्हणतात. देवा तू ओंकार जर तुम्ही आरंभिला तर तुमची कार्य सगळी मंगल होऊन जाणार आणि परिसमाप्त होणार, म्हणजे एंड स्टार्ट टू एंड व्यवस्थित होणार. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदांतात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणाद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने द्वारा यज्ञ करतात. आहवनीय, ग्राहपत्य व दक्षिण या तीन अग्नीत हवनीय अज्जादिक द्रव्याने ते विधी निपुण होऊन हवन करतात. फार काय सांगावे, परंतु अनेक चांगल्या तऱ्हेने पार पडून यज्ञाच्या निमित्ताने आपण प्रतिबंधक अंत येऊन नावडत्या देहाधिकाधिक उपाधीचा त्याग करतात. काय आवडत नाही त्यांना? याला जो ओंकार ह्या नामाचा जप करतो त्याला सांगितलेले अंत येऊ नावडत्या, न आवडणाऱ्या देह अहंकाराधिक उपाधीचा त्याग करतात. म्हणजे आता बघा कशाचा नाश करायचा? देह अहंकाराधिकाचा उपाधीचा नाश करायचा त्या नामाने. आणि त्या नामाने जर तो दृढ होत असेल तर कार्यक्रम उलटाच झाला म्हणायचं. करायला गेलो गणपतीने झाला मार. किंवा न्यायाने धर्माने मिळवलेले व पवित्र असे द्रव्ये व आपल्या मालकीची भूमी आदी करून मालमत्तेची मुख्य दान ही पवित्र देशकाल पाहून आणि पवित्र पात्र अधिकाराला देतात. अथवा एकांतराने, कृच्छाने, चंद्रायने अथवा व्रताची आचरणाने अथवा महिने केलेल्या उपवासाने शरीरातील सप्तधातू शोषण म्हणजे शरीर शुद्ध करून तपाने आचरण करतात. अशा प्रकारे यज्ञ, दान व तप ही जी कर्मे बंधनरूप आहे प्रसिद्ध आहे खरी. कोणती बंधनकारक आहे? यज्ञ, दान, तप ही बंधनरूप आहेत, प्रसिद्धी आहेत खरी, तरी पण त्याचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्याच कर्मामुळे त्यात मोक्ष सोपा होतो. आपलं जे नामस्मरण चाललंय ना, हा श्वासच आहे ना, आपला श्वासाला प्रणव म्हटलेलं आहे. आयुष्यात लक्षात ठेवायचं, आपला श्वास जो चालला ना
त्यालाच म्हणतात ओंकार प्रणव उच्चार होय साचा. बस त्याच्यावर अनुसंधान ठेवून कोणतेही काम करायचं. प्रसिद्ध आहे तरी पण ते प्रणव आरंभी उच्चार केला असता त्याच कर्मामुळे त्यास मोक्ष प्राप्त, मोक्ष सोपा होतो. नदीच्या कडेस जमिनीवर असलेल्या नावेचे पाण्यात लोटते वेळी जड ओझे वाटते, परंतु त्याच नावेच्या योगाने पाण्याजवळ पाण्यावरून चांगले करून जाता येते. त्याप्रमाणे बंधन संसारात पडणारी अशी जी कर्मे, त्या कर्माचरणापासून या नामाच्या योगाने मनुष्याची सुटका, मुक्तता होते. संसारातलं प्रत्येक कर्म बंधनकारक आहे. पण उदाहरणाची हातोटी बघा माऊलीची. नाव पाण्यात जर असली तर ती ढकलायला सोपी, बाहेर जमिनीवर ओढायची म्हणलं तर अवघड आहे. तसं नामासह जर तुम्ही कर्म केली ती बंधन करणारीच कर्म, पण ती सोपी होती. परंतु या गोष्टी तशाच राहू दे. या प्रकारे यज्ञ दान वगैरे क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने मोठ्या योग्यतेस येतात, केल्या जातात. त्या क्रिया ती कर्मे जेव्हा फळामध्ये काहीचा प्रवेश करू पाहत आहेत अशी ज्यावेळेस त्याच्या दृष्टीस पडते त्यावेळेस ते तत्शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत्शब्दाने बोधित असणारे जे परब्रह्म त्यास फलाचं कर्म समर्पण करतात. आता ओंकाराने कर्म सिद्ध केलं आणि ते परत ईश्वराच्या चरणाजवळ समर्पण करायचं. म्हणजे पोराला कामाला लावायचं, पगार आणायचा, पगार आणल्यानंतर तो परत कुठे नेऊन ठेवायचा, देवाच्या पुढे ठेवायचा. परब्रह्मचरणावरती अर्पण करतात. तत् या शब्दाने परब्रह्माचा यांनी सांगितलं. हे सर्व जगाच्या पलीकडे आहे, जे एकटे सर्वांच्या द्रष्टा साक्षी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे अशी जी परब्रह्म वस्तू ती तत् या शब्दाने सांगितली जाते. आता तत् शब्दाने त्यांनी परब्रह्म वस्तू जे सर्व जगाच्या पलीकडे आहे, जे एकटे आहे, या जगात सर्व एकटं तोच आहे, सर्वांचा द्रष्टा साक्षी आहे व सर्व श्रेष्ठ आहे अशी जी परब्रह्म वस्तू आहे ती तत् या शब्दाने सांगितली जाते. अर्जुना, आता हा तत् जो शब्द आहे तो संस्कृत मधला जो गुरु उपदेश देतो ओम तत्त्वमसि, तत्त्व तत् या शब्दाने ते तू परब्रह्म आहेस असं सांगतात. अर्जुना, ते ब्रह्म सर्वांच्याही अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्याचे तत्रूपाने चित्तात ध्यान करून पुढे ते त्यात तत् असा शब्द उच्चार करून स्पष्टतेत आणतात. आणि ते तसे म्हणतात की तत्स्वरूप जे ब्रह्म त्याला फळाचं या सर्व क्रिया अर्पण असो. आता हाच युक्तिवाद आहे बरं का. प्रत्येक कर्मकांड जे आपल्या साधू संतांनी केलं हा युक्तिवाद आहे. पूजेला जेव्हा बसतात दोघं जण त्याला ब्राह्मण काका हेच सांगत असतात, स्वाहा स्वाहा ब्रह्मार्पण वस्तू ब्रह्मा. ती क्रिया सांगितलेली साधनेची, पण त्याचं फक्त काय दाखवलं तिथं प्रतीक केलेलं आहे. आणि असं जर तुम्ही उभयचं प्रकृती आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे या देहातला आत्मा आणि हे शरीर यांनी जर ही कर्म जर ब्रह्माला समर्पण केली तर मग मात्र ती तुम्हाला नाही अर्थ होणार, जन्म मरणाला कारण. पहिली सिद्ध केली आणि सिद्ध करून सुद्धा अर्पण केलेली. फळाचं सर्व क्रिया अर्पण असो, आम्हास भोगावास काही शिल्लक न राहोत अशी भावना ठेवतात. मग जरी आपण काम केलं एखाद्याचं त्याला जरी म्हणलं नको नको मला नको नको तरी तो आपल्याला पगार दिल्याशिवाय राहणार का? पण हे मात्र असं करतात, सगळे कर्म करणार आणि ईश्वराच्या चरणात अर्पण करताना आम्हाला काही नको म्हटलं तरी सुद्धा ते आपल्याला मिळणार. जर एखाद्याने पाप केलं आणि तो म्हणलं मी नाही शिक्षा भोगणार तरी त्याला भोगायला लागणार ना. मग तसं जसं आहे इकडं तसंच तिकडं बी तसंच आहे. पुण्यकर्म केलं नको नको म्हटलं तरी त्याचं फळ ठेवलेलंच आहे. याप्रमाणे तत्स्वरूप ब्रह्मात कर्मे अर्पण ती न मम म्हणजे माझी नव्हे या शब्दाने अंग झडून आपला व कर्माचा संबंध तोडून मोकळे होतात. आता हे आपल्याला पूजेला असताना परत हे शिकवले. ब्राह्मण काका ऐकत असतील आतमध्ये पूजेला गेल्यानंतर. आता ब्राह्मण काकालाच आपण पहिला प्रश्न विचारू, ज्या वेळेला पूजेला बसतात त्यावेळेला त्या लोकांना मम म्हणायला सांगायचे का न मम म्हणायला सांगायचे? काका आहेत का? मग पूजेला बसलेला उभयतांना आपण म्हणतो म्हणा न मम म्हणायचं का मम म्हणायला सांगायचं? मम ना, तर प्रवृत्तीत ज्याला जायचंय आणि हा संसार येथे करायचंय त्याला काय म्हणायचंय? मम. पण ज्याला निवृत्ती मार्गाला जायचंय त्यांनी काय म्हणायचं? न मम. दोन उदाहरणं लगेच देणार आहे. मला आठवली ही गोष्ट वाचताना मला आठवतं. बाबा जोडले बाबा असताना चक्रबाबांच्या घरी भागवत चाललं होतं 6 महिने आणि त्याच्या सांगतेला श्रीपाद बाबांचं कीर्तन ठेवलं पण बाबा आले नाही, आजारी पडले. मग बुधवारी बाबांचं कीर्तन झालं. पण त्याच्या अगोदर सत्यनारायणाची पूजा आणि बाबा नाही कीर्तन याला बसले पूजेला. आणि ब्राह्मण काका म्हणजे सोडा संकल्प काय पाहिजे ते मागा. ते म्हणजे पंतांची सेवा करायला मिळावं एवढंच मागायचं. काय मागायचं? आता हे मागणं आहे का? म्हणजे संसारातलं नाही. आत्ताच एक अंतरिक्ष कंपाऊंडला वॉचमॅन आहे ते बिगर चप्पलचे फिरत होते. मी त्यांना म्हणलं काय? ते म्हणलं उपवास झाला. किती दिवस? 9 दिवस. म्हणलं तुमचं तर आमच्यापेक्षा भारी उपवास आहे म्हटलं.
आम्ही चप्पल घालून फिरतो, तुम्ही बिगर चप्पलचे. आणि आम्ही एकच दिवस करतो 15 दिवसातून एकदा, तुम्ही ते 9 दिवस सगळं. अहो पण आमचं फक्त एवढंच सीझन बाहेर सिजनेबल आहे म्हणजे एवढंच, आणि तुमचं वर्षभर कायमचे. मी म्हणलं एवढं कळलं तरी भाग्यवान. बा उदाहरण देतात, माऊली याचं क्लिअर काढतात. खरं म्हणजे जर निवृत्ती मार्गाचा मार्गदर्शक असेल. असं झालं, आम्ही त्या एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. ब्राह्मण कुलकर्णी होते साथीला कीर्तनाला, बिलाड्या पंचे कडून अनुभव घेतलेले. त्यांना विचारलं काय म्हणलं पाहिजे काका, ते म्हणले मम म्हणलं पाहिजे. मी म्हणलं न मम म्हणतात, बिलाड्याप्पा म्हणतात. त्यांना सगळंच माहीत नाही अजून. न मम म्हणजे सुटण्याचं आहे, मम म्हणजे उरावर येऊन गुंतण्याचं आहे. ते पहा उदाहरण लगेच देतात. अंगधर्म आपल्या कर्माचा संबंध करून मोकळे व्हायचं, न मम म्हणायचं. आता इथं दिलेलं नाही वाटतं, पण पुढे एका ठिकाणी दिलेले 2 गोष्टी. त्याच्यानंतर पण पहा, आता दुसऱ्या वेळेला काका परफेक्ट उत्तर देणार आहे. ज्या वेळेला तो हे करतात, कन्यादान करतात. कन्यादान करताना मुलीचा बाप किंवा मामा आपल्याकडे, किंवा मुलीचा बाप न मम म्हणतो का मम म्हणतो काका? काका, मुलीचा बाप न मम म्हणतो का मम म्हणतो? न मम म्हणतो मुलीचा बाप. आणि नवरा मुलगा काय म्हणतो? मम म्हणतो. पाप एवढं कर्म, तो सुटला बाप. तो बाप म्हणतो न मम, माझी नाही ही, याला आता काय पाप पुण्य लागत ते याला. आणि तो म्हणतो त्यांनी यांनी मम सोडलं का पाणी? का तो म्हणतो मम. ठीक आहे मम तर घे आता, करत बघ काय करायचं ते. पहा बरं, ओंकाराच्या उच्चाराचा विनियोगाने याचा आरंभ केला आहे. व तत् या शब्दाच्या उच्चाराने विनियोगाने ज्याचे फळ ब्रह्मस्वरूपी अर्पण केले आहे, अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले. काय कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले? अशी युक्ती झाली ना, त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या डोक्यात अभंग सुचला आणि त्यांनी लिहून ठेवला. खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च देवा तुमच्या नावे. आम्ही त्या कर्माचं कर्तृत्व घेत नाही. आम्ही खाणार पिणार मौज मजा सगळ्या करणार, पण जमा खर्च कोणाच्या नावे? तुमच्या नावे. आता हे मंडळाचे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती, पतपिढीचे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती. सगळे खर्च करणार, नाश्ता पाणी करणार, गाड्यांनी फिरणार, इकडे तिकडे फिरणार. आपण म्हणतो एवढा खर्च का करतात ते म्हणतात हे का आमच्या पदरचं थोडी आहे महाराज, हे नाव लिहिणार आपण चोपडीला लिहून ठेवणार आपलं थोडी. ते कर्म खरोखर ब्रह्मरूप झाले खरे, पण तरी पण तेवढ्याने कर्मत्याग होत नाही, संपत नाही. काय वाक्य लिहिले तरी सुद्धा ते ब्रह्मरूप झाले, पण ब्रह्मरूप झाले त्याचा कर्तेपणाने हा शिल्लक राहिलाय ना, म्हणून ते पुढचा शब्द आहे आपल्यासाठी. कर्म ब्रह्मरूप झाले खरे, पण तरी पण तेवढ्याने कर्म कार्यभाग होत नाही, कारण ते ब्रह्मरूप झालेले कर्म व तो कर्म करणारा करता असा तेथे दुजाभाव भेद शिल्लक राहतो ना. मी कर्म ब्रह्मरूप ब्रह्मार्पण केलं, मी ब्रह्मार्पण केलं, कर्म ब्रह्मार्पण झालं, पण ज्याच्याकडून झालंय तो कसा राहिलाय? तो कर्तेपणाने शिल्लक राहिलाय. आणि आगाळ कर्मे जे उडावे त्याला सुखदुःख फळायलाच लागतात आणि पुन्हा भोगावा यावा लागे देह आहे का. म्हणून ते नाम असं आहे का कर्म तर त्याचं ब्रह्मरूप होतं. आता काकडा करणाऱ्या लोकांकडे जाऊया आपण. असं काकड्यात एखादं प्रमाण आहे का? त्यांनी केलेलं कर्म ब्रह्मरूप झालं म्हणजे त्यांनी केलेले कर्म म्हणजे यज्ञ जे जे केलं ते ब्रह्मरूप झालं असं काही प्रमाण आहे? बाबा देतील, बडे बाबा सांगा एक कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांनी केलेलं कर्म, त्यांनी केलेला धर्म त्यांचा नारायण झाला. त्यांच्या हातून जे बी क्रिया घडली, तुम्ही कोणतं सांगितलं? सहजती कर्मे झाली, ब्रह्मार्पण झाली. आणि एवढ्याने कार्यक्रम थांबला नाही. ज्याच्या हातातून ती कर्म ब्रह्मार्पण झाली तो जर शिल्लक राहिला तर म्हणाय ना उपयोगाचा. म्हणून पुढचा शब्द आहे आपल्याला जो प्रबोधाचा दिला येतो, त्यांचे पावन तिन्ही लोक एवढे सामर्थ्य. कर्माचं ब्रह्मार्पण झालं आणि जो करताय तो कर्त्याच्या ताकद एवढी निर्माण झाली. ज्याच्याकडे नाम आहे खरोखर साधने होईल, तुझ्या वाटेने जाईल ना अष्टमा सिद्धी प्रगत होत जातील पावलाखाली. प्रसंग राहणारच नाही. हरिओम आधी हांडे अशीच लाईन चालली काय? इकडे कळशी तांबे वगैरे नको का बोलायचं? हे हांडे किती अवघड नाम आणले त्यांनी सुरू. सगळ्या आसक्ती संपून गेली नामाने आणि सगळं रस मिळणार त्याला सेवन करायला. मुक्ती मुक्ती घरी चारी त्यांच्या भोग सुद्धा आणि मुक्ती सुद्धा प्राप्त होणार त्याला. पहा काय साधू संतात तो सुद्धा शिल्लक नाही राहिला. त्यांची नि पावन. जर आपण खरोखर नामावर असं ना आपल्याला काहीच अवघड नाही ना, काहीच अवघड नाही जीवनामध्ये. एवढं पॉवरफुल नाम भेटलेलं आपल्याला.
नाम म्हणजे सद्गुरू, त्याच्या चरणावर जर आपण लीन झालो तर ताबडतोब वृत्तीची निवृत्ती होईल. आता तुमच्याकडे दुसरं प्रमाणे सांगा, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज कशातले अरे अरे ज्ञाना झाला ती पावन, त्याच्यामध्ये वृत्तीची निवृत्ती झाली. कोणा सकट? आपणा सकट. आणि अवघेची वैकुंठ चतुर्भुज सगळेच विष्णूचे अवतार दिसायला लागले. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. पा खरोखर ते कर्म पण करणारा करता दुजाभाऊ शिल्लक राहतो, त्याच्याशी ब्रह्माशी ऐक्य होत नाही. कोण? करता. इथे मिस्टेक आहे. आपल्याकडून सगळी कर्म चांगली होतात, पण आपल्याकडे आपल्या जर कर्तव्यपणा राहिला ना, कर्तृत्व संपत आणलेली ज्ञानेश्वरी वाचली, अमुक अमुकने भागवत केलं, अमुकने मारामारीच म्हणते महाभारत केलं, महाभारत केलं, कोणी पायवारी केली, मी नेतृत्व केलं, हा कर्तृत्व भाव आहे ना, म्हणून तो दुःखाला कारण आहे. देव भाव आहे ना, दुःखाला कारण आहे. आणि ब्रह्म भाव आहे ना, आनंदाचे डोई आनंद तरंग. म्हणून मीठ पाण्यात टाकले असता अंगाने विरून जाते, परंतु त्याचा खारटपणा जसा पाण्यात वेगळाच उरत असतो. मीठ पाण्यात टाकलं संपलं आता, पण याची चव बदलणार, कसला आणणार? मग त्यांनी त्याचं अंग सोडले का आया अजून तसंच खारट. तसंच आहे ते, फक्त त्याचं आकार परिवर्तन झालाय, पण भाव आतला भाव बदललेला नाही. तसे कर्म जरी ब्रह्माकार झाली तरी पण ते असे समजणे करता वेगळा उरतो, ते द्वैत भासणे होय. मग करता तर शिल्लक राहिला, मग तर नाम कमी पडलं. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते वाढते व तसतसे संसार भय अधिक प्राप्त होत जाते असते. हे देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात. इतकेच नव्हे तर वेद द्वाराही कसेच सांगतात. ओळ क्रमांक 376. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. असं का आमच्या जीवनात घडतं? मी करून एवढं चांगलं कर्म करतो तरी माझ्याच वाटेला का दुःख येतं? असे अनेक जणांचे प्रश्न, एकाचे नाही. मोठमोठे महाराज आहेत, त्यांना सुद्धा वेदना झाल्या का ते म्हणतात एवढं करून का असं झालं? त्याचं कारण सांगितलं. काय शिल्लक राहिलं? तुम्ही केलेलं कर्म ब्रह्मरूप झालं, पण तुम्ही मात्र ब्रह्मरूप झाले नाही. बापरे, एवढं सोपं का? नाम घेतलं गेला लगेच बस तो खुशच झाला, नाम घेतला ना. आपण एखाद्याला ऐकतो ना, असं एखादा नाम घेतला, आता काय नाही, आता सगळं झालं, त्याचं यज्ञ याग नाही, ते परत येतच नाही तोंड दाखवायला. अरे पट्ट्या जर असं असतं तर बाबाला काय एवढं करावं लागलं असतं? एवढं का करावं लागलं असतं बाबाला? आणि पुन्हा एक वाक्य मागं, आयुष्यात जर प्रश्न आपल्याला निर्माण झाला असा, मी एवढं चांगलं कर्म करतो तर का मला शेकतात, माझ्यावर काही दुःख येऊन आदळतात, का मला मी गुतायचा प्रयत्न, का माझ्याविषयी लोकांचा दुराग्रह होतो? त्याचं कारण आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होत जाते का, तर त्याचा खारटपणा जसा उरतो त्याप्रमाणे तसे कर्म जरी ब्रह्मार्पण झाले तरी असे समजणे करता वेगळा उरतो, तेच द्वैत भासते. आणि जसजसे द्वैत उत्पन्न होते वाढते तसतसे संसार भयही अधिक प्राप्त होत जाते. आणि मग भीती वाटत जाते, आता हा प्रसंगातून सुटलं, दुसरा का काय, दुसरा सुटलं का तिसरा काय? मग देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात. इतकेच नव्हे तर वेदही तसे सांगतात. हे देवाचं म्हणणं आहे, वेदाचं म्हणणं आहे. म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, या भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म ते आत्मतत्वाने अनुभव यावे, हे ही उणीव फेडण्याकरता म्हणजे सत्शब्दाचा ज्ञानाने निरसन करण्याच्या उद्देशाने देवाने सत्शब्दाची योजना करून ठेवलेली आहे. सत्शब्द म्हणजे आपल्याला मिळालेला प्रबोध. त्याच्यात बाबांनी सगळं क्लिअर कट करून सांगितलं आपल्याला. तुम्हाला आता काहीच कर्म शिल्लक राहिलं नाही, तुम्ही याच्यावर दूर राहिली पाहिजे. आणि म्हणणं नाही बरं का, नुसतं डोळे दाखवून मी ते नाम म्हणणं सुद्धा नाही, त्याचा चार्ज घेणे. माझ्यात आणि तुमच्यात सुद्धा भेद राहिले नाही. मी गुरु आणि तुम्ही शिष्य हा सुद्धा भेद, तुम्ही भक्त आणि तो देव हा सुद्धा भेद राहिला नाही. एवढं ऐक्य पावलेलं. आणि एवढं ऐक्य झाल्यानंतर त्याच्यासाठी ती उणीव फेडण्यासाठी काय, कर्मब्रह्म रूप झालं पण तो करता शिल्लक राहिला, ती उणीव फेडण्याकरता म्हणजे सत्शब्दाचा ज्ञानाने निराश करण्याच्या उद्देशाने देवाने सत्शब्दाची योजना करून ठेवली आहे. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने व उच्चाराने केलेले जे कर्म ते ब्रह्मस्वरूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त कर्म इत्यादी शब्दाने स्तुती केलेली आहे, त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत्शब्दाचा विनियोग कसा करतात तो ऐकण्याजोगा आहे. तोच आहे कसा सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 26 अति महत्वाचा. जसा 23 महत्वाचा तसा 26 कशाने सुटणार आहे आपण, तर या सत्शब्दाने असद्रूपी मिथ्या नाणे म्हणजे अनात्म पदार्थ मात्रास आटून त्याचा निराश करून सत्तेने अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस दाखवले जाते. जो न्यूनपणा आहे कर्माच्या अंगी
ते कर्म न्यूनपणाचं टाकून देतं आणि न्यून व्यंगरहित स्वरूप दृष्टी, जेणे तू पावसी अव्यंग, म्हणजे न्यून नसणार तू स्वरूप प्राप्त होशील. त्या सत्तेचे स्वरूप म्हणजे तो शब्द त्याचं डायरेक्ट बोध करून देतो त्या परब्रह्माचा. ते तव निर्विकल्प निशेष वाक्य बघा, ते तिथे घेऊन जातं, जे थोडी प्रकाश सकळ दृश्य जात, ते शब्द येते बा. ते पुन्हा एक वाक्य मानलं जातं, सत शब्दाने असद्रूपी मिथ्यानाने अनात्म पदार्थास हटून जगाचा निराश करून, त्याचा निराश करून सत्तेचे म्हणजे अधिष्ठाना ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टी दाखवले जाते. त्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणे व भिन्न रूपास प्राप्त होणे जाणत नाही. अफगाणिस्तानात असलं त्याला जर प्रबोध दिलं तर त्याला पण तिचा अनुभूती आहे आणि अफगाणिस्तान मधल्या लोकांना पण मिळतो, हे आपण डोक्यात ठेवायचं. पण आपल्याकडे जसा विरळात जाणे तसं त्यांच्याकडे सुद्धा विरळात जाणे आणि त्या विरळांची गाठ होणं मात्र अत्यंत दुर्लभ आहे. त्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणे भिन्न रूपात प्राप्त होणे जाणत नाही. सत्ता आपण आपल्या ठिकाणी जशीच्या तशी अखंडित आहे. आपण जे आहोत ना त्यालाच म्हणतात अखंड हरिनाम सत्ता. कधीच आपला नाश झालेला नाही, आपण कधी मेलेलो नाही, जन्माला आलो नाही. असं जर झालं असतं तरी थोडा खंडित झाला असता प्रभाव, पण खंड नाही, अखंड आहे. हे जेवढे म्हणून दृश्यमान नामरूपात्मक जगत दिसत आहे तेवढे सर्व असत असल्यामुळे ते सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे रूप नाही असे जाणल्यावर ज्या सत्तेच्या स्वरूपाचा आशय लाभतो आत्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती होते. आणि जोपर्यंत याच्यात अजून दुसरी एक मी सांगितली, जोपर्यंत असंच आपल्याला सत्य वाटतं त्याच्या पाठीमागे पळतोय आपण, तोपर्यंत सत्य स्वरूपाचं ज्ञान येत कदाचित कदापि होऊ शकणार नाही. मृगजळाच्या पाठीमागून लागून खरं पाणी कधी प्यायला भेटेल का कधी? जेवढे म्हणून दृश्य मात्र नाम रूपात्मक जगत दिसत आहे तेवढे सर्व असत असल्यामुळे ते सत्तेचे ब्रह्माचे रूप नाही असे जाणल्यावर ज्या सत्तेच्या स्वरूपाचा आश्रय लागतो म्हणजे आत्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती होती, प्राप्ताचीच प्राप्ती होती. त्या सत्शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यास सम अद्वैत स्वरूप पाहावे. कोणाचं? जो कर्म करणार आहे ना ते कर्म ब्रह्म स्वरूप करून आपला अद्वैत स्वरूपाने पाहणे. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 35 त्याच्या खालची पहिली का दुसरी ओळ पहा. दुसरं बघा त्याच्यात ते ज्ञान काही का खालची त्याच्या खालचं हा तो श्लोक झाला तो 34 नंबरचा श्लोक, 35 नंबरचा श्लोक आहे. दयाचे वाक्य उजळे चित्त झाले निदडे ब्रह्माचे निपाडी निशंक होईल ते वेळी आपणा सहित ये भूती आशेषे तुझ्यास सगळं प्राणी मात्र आपणा सहित ये भूती आशेषे ते वेळी आपणा सहित ये भूती आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित तू दे कशी ऐसा ज्ञान प्रकाश होईल तैस तो मोहांधकार जाईल. आपणा सहित त्याच्यात आपण अर्पण करायचं. कर्माच मी सुद्धा ब्रह्मरूप आहे ते सांगतात. ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यास सम अद्वैत स्वरूप पाहावे. नंतर ओंकार व तत्कार या 2 शब्दाने जे कर्म ब्रह्मरूप झाले असे त्याचे मी पूर्वीच वर्णन सांगितले आहे. मग ओम सत मग या सत शब्दाचा उपयोग काय असे म्हणशील तर कर्म ब्रह्मरूप झाले असताही संस्कार राहू नये. मी केलं तो संस्कारही नाहीसा करून एकदम सामान्य सन्मात्र ब्रह्मच व्हावे. म्हणजे मी वेगळेपणाने सुद्धा शिल्लक राहणार नाही असला. नाहीतर मी कर्म केले हा संस्कार सुद्धा अंतःकरणात राहिला तर अहम राहिलाच ना. असा सत्शब्दाचा विनियोग आहे. याप्रमाणे सत्शब्दाचा अंतरंग विनियोग असा समजा असे श्रीरंग म्हणाले. श्री ज्ञानेश म्हणतात हे मी म्हणत नाही हो. बाप रे बाप, कळालं का याच्यात? आपणा स्व ते कर्म ब्रह्मरूप झालं, आपणा स्व आपण त्याच्यात एकरूप झाला असं म्हणावं असं श्रीरंग म्हणतात. मी नाही म्हणत. जर मी म्हणत असतं तर मग काय झालं असतं? त्याच्यात काय निर्माण झालं असतं? द्वैत निर्माण झालं असतं. तर मी ज्ञानेश्वरी केली, मी गीता केली, हे ब्रह्मरूप झालं खरं. पण भगवान असे म्हणतात असं मी म्हणतोय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतोय, तरी पण थोडं कर्म चिटकतोय. बापरे, किती अलर्ट राहिलं पाहिजे. मग म्हणा सावध झालो आलो हरीच्या जागरा. झोपलेला माणूस म्हणतोय सावध झालो. एवढं सुद्धा तिथं सहन नाही होत. थोडा सुद्धा आम देवाला सहन नाही होत. प्रमाण असे तुकाराम महाराज होतो. मेरू समान भार तीळ भरी जरी होय अहंकार बसताला. तीळ कसा असतो 14 जानेवारीला आपण वाटतो
तीळ भरगरी होय अहंकार भक्ताला, मेरू समान भार देव, तेवढं सुद्धा सहन नाही होत. असं श्रीरंग म्हणतात पा, शब्द शब्दाचा अंतरंग विनियोग समजा, असे श्रीरंग म्हणतात. काय आपणास संस्कार राहू नये, आपणास त्याच्यात अर्पण करावं. असे मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे मी म्हणत नाही हो, किंवा असे माझे म्हणणे आहे असे मीच म्हणतो, देव म्हणत नाही. असे जर मी म्हटले असते तर श्रीरंगावर मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. हा चुनेपणा होय. किती हो शिकवाल मज वेळ वेळा, मी तरी गोवळा रतली. हो, श्रीरंगा वाचून आणून येणे, मी बी त्याच्याशी एकरूप झालो, मी वेगळा आहे असं भाव झाला असता आणि स्वरूपात द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. हाच उणेपणा होय. कोणता उणेपणा आहे? हाच कमीपणा आहे. तो मी काय केलं, मी काय केलं, आज तू हे तर केलं, काय केलं, द्वैत निर्माण केलं, हेच उणेपणा. म्हणून मी जे बोलत आहे ते सर्व माझे नसून देवाचे बोलणे आहे. मग सांगा बरं, आपण जे करतो ते आपण स्वतः करतोय. आता आपल्या सत्तेने चालले का आपल्याकडं पाहिजे कोणत्या गोष्टीचं सत्तेचं किंवा माझ्याकडे कर्तृत्व घ्यायचं कारण दोष घडला असता. म्हणून मी जे बोलत आहे ते सर्व माझे नसून देवाचेच बोलणे आहे असे समजा. आता सत्शब्द हा दुसरा आणखीनही एका तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो, तो ऐका. आता जो आहे तो आता मेन मक्षी आलेली काय पावर आहे तपा, तर सत्कर्मे यथाविधी व आपल्या अधिकारानुरूप उत्तम प्रकारे चालली असली. आता इथून पुढे बार काही नाही का, तर सत्कर्मे यथाविधी व आपल्या अधिकारानुरूप उत्तम प्रकारे चालली असली तरी पण ती एखाद्या अंगाने जेव्हा उन्हावतात म्हणजे कमी पडतात. आपण चांगलंच करायला जातो पण कुठं तरी आपली मिस्टेक होती, उन्हेच पडतात. पहा, शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे जसे सर्व शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाच्या एखादा चाक वगैरे भाग कमी झाल्यावर त्या रथाची गती जशी थांबते तसे कर्म सत उत्तम खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते सत्कर्मच असतपणा धारण करते, करायला चांगले गेले पण वाईट झाला हातातून, तेव्हा ओंकार व तत्कार यांचा उत्तम प्रकारच्या साह्याने युक्त झालेला हा सत्शब्द हा त्या व्यंग कर्माचा जीर्णोद्धार करतो. म्हणजे तुमच्या हातून वाईट घडलेली घटना, वाईट म्हणजे करायला चांगलंच गेले पण काहीतरी त्याच्यामध्ये न्यूनपणा राहिला आणि त्याचं सत्कर्माचं रूपांतर असत्कर्माकडे जायला लागलं तर तिथं हा शब्द जो आहे तो वाईटातून चांगलं घडवतो. हा आपल्या सत्पणाच्या तेजाने बळाने ती कर्माचे असतपण व्यंग नाहीशी करतो व त्या कर्मात सत्पणाच्या व्यवहारात योग्यते सांगतो. दिव्य औषधी मिळाली ती जशी रोग्याला बरे करते किंवा एखाद्या धैर्य खचलेल्या मनुष्यास सहाय्य मिळाल्यावर जशी त्यास पुन्हा धैर्यात्मक दुप्पट शक्ती येते तशी सत हा शब्द व्यंग झालेल्या कर्माचा तसा त्याचा न्यूनपणा नाहीसा करून पूर्ण करणारा आहे असे समज. जरी एखाद्या वेळेला चुकून काही घटना घडली तरी त्या घटनेवर जशी काल उदाहरणं सांगितले दोन, मच्छिंद्रनाथाचं उदाहरण आणि व्यास महर्षींच्या वडिलांचं, तरी पण त्या कर्मातून चांगलं परिणाम हातात येतात. पहा उदाहरण देतात. अथवा काही अवधानाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निश्चित मार्गाला पडले म्हणजे वाईट मार्गाला पडले, एखाद्या वाटेने सदा चालणारा मनुष्य आहे तोही ती वाट चुकतोच. परीक्षकाच्या पदरी नजर चुकीने खोट्या भ्रमाने अखेर खोटे पडते. किती हुशार माणूस असला तर कधीतरी खोटं घेऊन येतोच. तर अध्यासात्मक व्यवहारामध्ये काय घडत नाही, या जगात काय घडणार नाही, सगळं चांगलं घडलं असं सांगता येत नाही. म्हणून तशी कर्माची अविचाराने तुमचा विचार घसरला, साराचा चांगला विचाराच्या ऐवजी काय तुमच्या जीवनात विचार झाला, अविचाराने वा प्रमादाने, मी 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 म्हणून प्रमादाने मर्यादा सुटते व त्याला जेव्हा निश्चित कर्माचे वाईट हे नाव येऊ पाहते, तुम्ही केलेले हे बघा हे बाबांनी वाईट केले की बाबांनी वाईट केलं असं जेव्हा होईल तेव्हा ओम व तत् या दोघांपेक्षा प्रौढ असा जो सत्शब्द आहे त्याची योजना केली असता हा त्या कर्माला चांगलेपणा किंवा सत्कर्माला आणतो. आज जगात आपण पाहतो हे महाराज असे झाले, ते महाराज चांगले होते, ते घसरले, मग मच्छिंद्रनाथ घसरले त्यांचं का कोणी बघत नाही, व्यास महर्षींचं का नाही बघत, साधू संतांचं का सगळं चांगलं झालं तर अर्जुनाने तो ब्राह्मण मारले, चांगल्यांना मारलं पितृवर्गाला सुद्धा, तरी पाप नाही लागलो का, हा शब्द आहे हे नाम एवढं उपकारक आहे का वाईट कर्माला सुद्धा चांगला अंत त्यांनी सांगितलं. उदाहरण देतात लोखंडाला जसे परिसाचे घर्षण, काय झालं त्या लोखंडाचं, तसं वाईट कर्माचं सुद्धा चांगली योजना होती त्या कर्माने त्या नामाने. ओढ्याला जशी गंगेची भेट, वाईट कर्म झालं, ओढा म्हणजे खराब, सगळी गावाची घाण त्याच्यामध्ये, पण त्याची भेट कोणाची झाली, तसं त्या नामाने अथवा मेलेल्या मनुष्यात जशी अमृताची वृष्टी
तसा हा विदेशा असत कर्माला सत या शब्दाचा प्रयोग विनियोग होय हे असो. या सत नामाचा महिमा असा आहे. असे उपयुक्त शब्द सत शब्दाधिक ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा नामच तत्वता केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. ओळ क्रमांक 400. का असं वाईट केलेलं का चांगलं होतं? वाईट केलेलं का चांगलं होतं? त्याच्याबरोबर कोण आहे? नाम आहे म्हणजे कोण आहे त्याच्याबरोबर? देवच आहे त्याच्याबरोबर. काय केलं रामाने? काय केलं? लांब लपून मारलाय कोणला? बालीला. वाईट आहे ना? जवळात वाईट आहे, चांगलं आहे. पण वाईट आलं का? म्हणले नाही चांगलं झालं, चांगलं झालं. देवानी केलेलं चांगलं. हा वाईट केलं तरी पण देवानी भगवान कृष्ण किती कळे लावलं. त्या याला फाडत होते कोणला? जरासंधाला फाडत होता भीम. आणि असा फेकायचा इकडे रांग इकडे रांग. पण त्याला अशी वर होता का ते परत येऊन एकत्र व्हायचे, परत जिवंत व्हायचा. हे घामावून झालं पण. देव हसायला लागला. याला राग आला. हे मेहनत करतोय, मरमर मरतोय भीम आणि तो हसतोय. त्याला राग यायला लागला. तो मछले भैया आणि हसतो. हे आता हसणं म्हणजे काहीतरी आपल्याकडे आकर्षित करणं. बघ माझ्याकडे याचा असं. आणि त्यांनी काय बघायला लागला. नाही मी एवढं करतोय ना, हा हसतोय का? त्यांनी अशी एक काडी घेतली, मोडली, एक इकडं टाक आणि एक इकडं टाक. आता केली का नाही? काय असं यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. किती काळी केली त्याने, किती ठिकाणी केलं. ज्या वेळेला भीष्माचार्यांनी वंश केला उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल म्हणजे जा. हिला सांगितलं जा पाया पडू नये. द्रौपदीला सांगितलं जा पाया पडू नये. आणि ध्यानाला असताना जाऊन स्पर्श केला, बांगड्या वाजवल्या. त्याला अखंड सहभाग घेतली. बोल ती म्हणली बाबा या जन्मात का पुढच्या? बाबांनी डोळे उघडली. तुला कोणी पाठवलं? तोच घेऊन आला असला बघ. हा तू काय बाहेर उभा आहे दरवाजा? बोलवा त्यांना, बोलवा. महाराज या. तुमची जर इच्छा आहे यांना जिवंत ठेवायचं तर माझं काय तिथं चालणार आहे? जाऊ द्या. अजून दुसरी गोष्ट, हे खोटाडे पांडे का नाही? तिसरी गोष्ट, डोळे बंद केले होते. तिची एवढी ताकद आहे. आपण जर बोलण्यावर शब्द, जर व्यवहारातले शब्द बोलण्याचं आपण बंद केलं ना, आपल्या शब्दाला पावर येईल. तिचा नवरा डोळस नाही म्हणून हिने डोळ्याला पट्टी मांडली आणि जिवंत कधी काढली? म्हणजे सगळी पोरं मिली आणि हा एकटा शिल्लक राहिला. ती म्हणजे जा उद्या लग्न येऊन आंघोळ करू नये. माझी तू दृष्टी खोलते. तुझ्या अंगावर टाकली ना दृष्टी, तू वज्रासारखा होशील, कोणत्याच आसनाने मारणार नाही. देवाला कळाली. म्हणलं आता काय करायचं? परत जाऊन त्याला म्हणला काय रे येड्या, कुठं चालला? का बारीक राहिला का? एवढा मोठा टोनगा झाला चाललाय म्हणले. नाही आईकडे चाललोय. आईकडे चालला तू का बारीक राहिलं का आता? मग लज्जा रक्षणार्थ त्यांनी केळीचं पान घेतलं, कमरेला गुंडाळलं, टॉवेल गुंडलं, तर गेला. पाहिली दृष्टी, पाहिलं आलाच ना, काही नाही ना वस्त्र परिधान केलं. नाही टाकली दृष्टी वज्रासारखा. 3 नंतर पाहिलं, अरे हे तुला कोणी करायला सांगितलं? म्हणलं तीच म्हणली तो वेगळा होता का तुला मधी? म्हणजे हे देवाने केलेलं नाही चालत. देवाने केलेलं वाईट दिसतंय, वाईट त्याच्या दृष्टीने वाईट नाही. तो करतो ना, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचितात. ते करायचे का? तो स्वतःला समजत होता सोहम, ते ब्रह्म मी आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टी त्याला कोणत्याही बाधक होत नव्हत्या. अशा हे शब्द आहेत की तुम्ही जर त्याचा उपयोग केला तर ते नामच तत्वता केवळ ब्रह्म आहे. तुम्ही जर ब्रह्मस्वरूप झाले तर तुम्हाला काय स्पर्श होणार? तुम्हीच ब्रह्म झाले तर तुम्हाला काय? हे पहा ओम सत ही अक्षरे, त्याच्या हे वाक्य पुन्हा असे उपयुक्त शब्दाधिक ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू जाणत जाशील, निरखित गेल्या मग कळालं ते. जेव्हा जाणत जाशील तेव्हा तू त्या ब्रह्मनामाचा विचार करशील, तेव्हा नामच तत्वता केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. आपल्याला असं वाटलं का अजून? नाही. हे पहा ओम तत्सत ही अक्षरे, त्याच्या उच्चारपूर्वक विनियोगाने मुमुक्षास त्या ठिकाणी मिळतात की ज्याच्याकडून ब्रह्माकडून हे दृश्य संपूर्ण अनात्म पदार्थ प्रकाशिले जातात. हे नाम तुम्हाला तिथे घेऊन जातं, ते देवाकडं जिथून या सगळ्या सृष्टीची निर्मिती होती, तिथे हे नाम घेऊन जातं. ओम तत्सत पाहे ऐसे बोलणे तिथं येत असे, जेथून का प्रकाशे सकळ दृश्य जात. हे तिथं तुम्हाला येऊन जाते, मुळाकडं अधिष्ठानाकडे येऊन जाते. अरे बघा वळण पडिले इंद्रिया सकळ, हे असं इकडं तिकडं वरती गाडी घेऊन जाते. मग बघा यांना किती मजा आली आहे का नाही? हसले का नाही? कशी का होईना हसले?
माहिती पाडणार आहे. वरती ब्रह्म आहे ना, तिथं घेऊन जाते ब्रह्मदेव, विष्णू, महेश. ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी निर्माण कर, तिथून हे सकळ प्रकाश दृश्य जात, ते तर हे नामून येत असे. आणि ते दोन बॉर्डरला आहेत, विष्णू आणि भगवान शंकर, त्यांना माहिती आहे फक्त, बाकीच्यांना नाही. मोक्षात त्या ठिकाणी नेतात. याच्याकडून ब्रह्मनामाकडून हे दृश्यरूप संपूर्ण अनात्म पदार्थ प्रकाशले जातात. ते परब्रह्म निधर्म आहे, त्याला कोणताच धर्म नाही. तुम्हाला आपल्याला धर्म आहे, मग सकाळी उठून कामावर गेलं पाहिजे, असं केलं पाहिजे, भाऊबीज आल्यावर बहिणीकडे गेलं पाहिजे, रक्षाबंधन आलं का गेलं पाहिजे, लग्नाला गेलं पाहिजे, मैतीला गेले पाहिजे. किती दिवस गेलं पाहिजे मैतीला? अक्कलनाम बारदार छापण परमार्थ करतायत आणि म्हणतात अभंगामध्ये काय, दिली तिला अंजली नाम रूपाची, दिली का अजून नाही दिली, शरीर द्याचे त्याशी समर्पिले. या शरीराच्या निमित्ताने आई बाप माझे गाड कुत्रा मांजर आता आहेत, ते आता माझे आई बाप वगैरे मुलगा वगैरे ज्यावेळेला मेला अभिमन्यून, वाईट वाटलं त्याला आणि सगळं तर्पण करायला गेले, तेव्हा म्हणले माझा मुलगा माझा मुलगा. आणि दुर्योधन ते गप्पा मारतात, तर तो अभिमन्यू म्हणतो हो आम्ही काय तुमचा मुलगा बिलगा नाही, हे काठावर उभा होता त्याला कोणला अर्जुनाला म्हणतो मी तुमचा मुलगा नाही, तुम्ही काय एवढे एका जन्माचे घेऊन बसले, बाकी ते एवढं महाभारत गीता ऐकली तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडा नाही का? हा रे बाबा, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मी जेव्हा तिथे येईल तेव्हा मला कळणार ही सगळी मक्की, हे काय एका जन्माचं आहे का? अरे मी युक्त मुक्त झालो, या महाभारतात आलो म्हणून महाभारत जे नाही ते नोहीच लोकीतील, या कारणे व्यासुष्ट नाही पाय, हे सगळं उष्ट आहे. आणि तिथं त्या महाभारतात जे मेले ते त्या धामाला गेलेले, कोण बाप नाही. या दृष्टीने माऊली म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. तो निर्धर्म शुद्ध स्वच्छ असून, आता शुद्ध आहे म्हणजे काय, आत्मस्वरूपाची पूर्ण जाणीव. मी ब्रह्म प्राप्त केलं, मी बाबाला शरण गेलो, याच्यात सुद्धा मळ आहे बरं का. जाणीवेचा काय आहे, मळ आहे, जाणीव नागवण आहे. मी प्राप्त करून घेतला, अरे तू पहिलाच होता, त्याला शुद्ध म्हणतात. खरं बाबांचं वाक्य आहे की बाबांनी मला नाम दिलं, मी नाम चिंतन बी नाही केलं, काय नाही, बसलो बी नाही, बस बाबांनी सांगितलं लगेच मी चार्ज घेतलाय, लगेच त्याच स्वरूपाशी एकरूप झालो. आणि आम्ही किती दिवस बसलो तरी उठल्यावर परत आहे तसेच संपत आणले, 2 तास बसून परत उठल्यावर परत आहे तसेच शुद्ध स्वच्छ आहे. कोणत्याच गोष्टीचा मळ नाही तिथं असून, परिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न आहे. तथापि कोणतंच त्याचे अंतरंग व त्या दर्शक व्यक्त करून जाणविणारे नाम आहे. आपल्या जे त्याला व्यक्त करताय त्या परम स्वरूपाला, जे लोकलेले आहे ते दृष्टी तुम्हाला दाखवत आहे. परंतु आकाशाला जसा एकमेव आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओमतच त्या अक्षराचा नामाला ब्रह्माचाच आश्रय आहे. नामाला कोणाचा आश्रय? ब्रह्माचा. ब्रह्मामुळे त्या नामाला नाम महात्म्य आलेले, कारण नाम नामीचा अभेद आहे. नाम आणि ज्याची वेळ होणार आहे तो नामी, हे दोघं वेगळे नाहीत. नामच देव आहे आणि देवच नाम आहे. मग आपल्याला बाबांनी देव दिला का नाम दिला? तुम्हाला जे म्हणायचं ते समजा, आम्ही दोन्ही एकच आहे. आकाशात उदय पावलेल्या सूर्याला सूर्यप्रकाशतो, त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चाराबरोबर आत्मबोधाने बोध करून ब्रह्मच करते. उच्चाराबरोबर आत्मतत्वाने बोध करून ब्रह्मच करते. म्हणून हे त्र्यक्षरी नाम हे नाव नसून केवळ ब्रह्मच आहे असे समज. आणि एवढ्या करता जे जे कर्म करशील आणि त्या कर्मामध्ये आरंभिक काही व्यंग उत्पन्न हो किंवा ती पूर्ण होत किंवा ती आरंभूनही अपूर्ण राहो, मग ती कर्मे यज्ञ असो, दाने कठीण गहन तपे यापैकी कोणतीही असो, पण परिसाच्या कसोटीवर घासून स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीला उत्तम किंवा हिंकस सोन्याची भाषा नसते. एकदा लोखंडाचं सोनं झालं का सोन्याचं परत जरी ठरवलं याने लोखंड करायचं कोणी पैरसानी, बाकीचं ते द्या सोडून, तरी तो परत आता त्याला लोखंड करू शकत नाही. त्याप्रमाणे नामाचा विनियोग करून जर कर्म केली तर त्यांना पुन्हा रिटर्न येणेच नाही. त्याप्रमाणे केलेली कर्मे म्हणजे जी ब्रह्मरूप झालं ती पुन्हा मागे येत नाही. त्याप्रमाणे केलेली कर्म उपयुक्त रीतीने ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मस्वरूप होतात. आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने निवडता येत नाही, त्याप्रमाणे ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाने ब्रह्मार्पण अर्थात ब्रह्मस्वरूप झालेल्या त्या कर्माच्या ठिकाणी पूर्ण अपूर्ण उत्तम सांग कर्मे किंवा निषिद्ध कर्मे न्यून कर्मे असा भेद उरतच नाही असे समज. आणि या बोधाला तुकाराम महाराज पोहोचले. तेव्हा म्हटले तुका म्हणे आम्ही झालो आडनेरू.
पापही आम्हाला स्पर्श करू शकत नाही, पुण्य नाही. या स्टेपला आम्ही गेलो. कधी जाणार आपली लोक, कधी जाणार आमचे वाडवडील, कधी जाणार आमचे भाऊबंद, आमचा नातू पण तुझी जर आम्हाला काळजी असेल तर ती काळजी वाहिली पाहिजे, ही परंपरा अखंड चालत ठेवली पाहिजे. हे ज्ञानवंत अर्जुना याप्रमाणे ब्रह्मनामाच्या शक्तीचा विचार तुला दृष्टांतपूर्वक उघड रीतीने सांगितला. आणि हे वीरा, ब्रह्मनामाच्या एक एक अक्षराची निरनिराळी व्यवस्था योजना कर्मात कोठे व कशी करावी हे तुला चांगल्या रीतीने मी सांगितली. याप्रमाणे असे हे ब्रह्मनाम चांगल्या थोरवीने संपन्न आहे. हे मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस का? प्रश्नचिन्ह. जाणलेस का? तो काय म्हणाल? हा म्हणाल का नाही म्हणाल का गप्प बसत? 3 पर्याय ऑप्शन निवडा तुम्ही. हो म्हणेल, नाही म्हणेल का गप्प बसत? सांगा ताई. हो म्हणेल, नाही म्हणेल का गप्प बसेल? हो म्हणेल, नाही म्हणेल का गप्प बसेल? हा, तर हो म्हणून सुद्धा म्हणून कोण तू जाणणार? आणि नाही म्हणलं तुला नाही कळलं, तू आहेस तो, मग गप्प बसेल. तर यापुढे नेहमी याच नामावर तुझी श्रद्धा विस्तारलेली असू दे, कारण या नामाच्या उचित विनियोगाने झालेले कर्म जन्म मरणात्मक बंधाला उरूच देत नाही. होय संसाराची जन्म मरण शिल्लक नाही, जन्म बी नाही मरण नाही, मग एक राहीलच महाराज सांगायचं. दिली तिलांजली नामरूपाशी शरीर द्याशी त्याशी समर्पले. अजून एक आहे बघा, पिंड पदावरी दिलं आपुल्या करी झाले माझे गळावर. अजून एक आहे, फिटले पितरांचे. अजून एक प्रमाणे असं की माझे जन्म दशक्रिया संपली, मैत संपली असे बघा. एक प्रमाणात होतं का बघ, माझं जन्म मरण संपलेलं आहे, दशक्रिया संपली, मरणही संपलं. हा, ते पाहिलेले संपलेलं सांगितलं. जन्मामरणाला बाधा उरूच देत नाही. ज्या कर्मात या शब्दाचा उत्तम सद्विनियोगाचा प्रयोग अनुष्ठाला जातो तेथे ते पूर्ण कर्म, ते कर्म पूर्ण सांग वेदाच्या मनोगतानुसार अनुष्ठान केले असेच होईल. तुमच्याकडून अपूर्ण राहू पूर्ण राहू तरी सुद्धा ते कर्म वेदाच्या दृष्टीने पूर्णच झालं असं समजा तुम्ही. आता श्लोक क्रमांक 28, ज्याला नाम नाही आपल्याकडे जरी कोणी आला प्युअर मावकरी आला तर त्याला हे दाखवायचं. श्लोक क्रमांक 28 वाचून. बाबा काही केलं असेल तुम्ही पण हे नाम नाही घेतलं, काहीच उपयोगाचं नाही. काय काय केलं असेल तेवढं एकही बाबांनी केलं नाही. उदाहरण पहा. नाही तर हा नाम मार्ग सोडून नामावरील श्रद्धा नाहीशी करून दुराग्रहाने बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले. किती? एका बाबाला जमणार नाही. रामाला जमत नव्हता अश्वमेध एक. कोणी अडवलं होतं गोड? लवंकुशाने. तिथं लक्ष्मणाचं नाही चाललं, भरताचं नाही का लक्ष. रामाला सुद्धा हरवलं असतं का? नसतं हरवलं. रामाला रिटर्न पाठवलं असतं, पण जानकीने आतून पाहिलं आणि त्या रामायण लिहिलं. त्यांचं नाव काय? वाल्मिक ऋषीला म्हणले मध्यस्थी करा, बापाला पोराने हरवलं असं होईल, जाऊ द्या मध्यस्थी करा. आणि तिथं सोडवलं. तो एक रामाला राजेशी यज्ञ अश्वमेध जमत नव्हता, तर यांनी कोट्यावधी जरी केले तर ना काय उपयोगाचं नाम नसेल तर. कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले, सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली. किती दान देणारा दाता असला तर 3 भाग पाणीने 1 भाग किती आहे? पृथ्वी. तेवढी रत्नांनी भरून जरी दान दिली तरी नाम नाही ना काय उपयोगाचं नाही. अथवा एका अंगुष्ट्यावर राहून 1000 वर्ष सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली. एका पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, पण नाम नाही, काय उपयोगाचं नाही. आणि परोपकारार्थ जलाशय तलाव म्हणून गोड्या पाण्याचा नवा समुद्र तयार केला, धरणं बांधली, पाण्याच्या टाक्या गावामध्ये टाकून दिल्या, पण नाम नाही, काही उपयोग नाही. तरी फार काय सांगावे, ते सर्व व्यर्थ होय. काय एक तरी ओळी अनुभव आहे. जसा खडकावर पाऊस पडावा तशी सगळी कर्म तुमची. किंवा भस्मात राखीत आहुती देऊन होम करावा, अथवा सावलीला आलिंगन द्यावे. देता येईल आपल्या सावलीला आलिंगन? किंवा अर्जुन आकाशाला चापटीने मारावे, असं मारत गेलं तर आपली बाहू दुखून येतील, पण चापट कधी बसणार नाही. अर्जुन आकाशात चापटीने मारावे. त्याप्रमाणे सर्व समारंभ आणि कर्मानुष्ठाने फुकट जातात. केलेली कर्म आणि तुम्ही केलेले उद्योग सगळे फेल आहेत ते. बापरे, मग आमची माळच काय? माळच अरे एवढं नाही चाललं तर तुझी माळ कुठं उपयोगात आणायची? बैलाच्या गळ्याच्या शाळुंगार माळा तसलीच तुझी. ती बैलाच्या गळ्यातली तरी घुंगळ मार त्या बैलाला सोडवती. का म्हणतात बैलाच्या गळ्यात माळ? माहिती का सूर्यवंशी तुम्हाला? का? चांगली दिसते म्हणून ना. मग आवाज येतो खोळखोळ खोळखोळ म्हणून.
चोर न्यायला आले, साप आला, वाघ आला. पूर्वी रानात असायचा मांडव आणि इकडे घरी जेवायला आले झोपायला आणि ते बैल खो 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 करायला लागला का तो म्हणतो जरा बघून येतो काहीतरी धोका आहे, काहीतरी चिप्पाखरू आलेले, वाघ आला असं नाही तर साप आला असं नाही तर काय, आणि जाऊन येतो. मग ते घुंगरमाळा जर त्या बैलाला काळाच्या तडाखातून सोडवते तर आपल्याला आयुष्यभर हीच प्रमाणे पाठ आहे आमची, घडी घडी काळ वाटे अशी पाहिजे. मग ती वाट बंद कर ना, माळानी बंद झाली पाहिजे ती वाट. तरी तीच प्रमाणे सांगू सांगू शेळमाटासारखी ती ऐकून रगील झालेली सांगणारी बी ऐकणारी बी घडी घडी काळ. मग काय प्रतिबंध केला का नाही त्याच्यावर? ही तुळशीची माळ अशी काळ सुद्धा काय करू शकत नाही. तू का म्हणे काळ आता न करू शकते बोल, काळाला खाऊन टाकेल आम्ही काळ गुलाम तरी सलाम. तू काय घरी राबत असेल लोटांगण घालील काळ. महाराज काय करायचं काम, काय करायचं काम सांगा, तुम्ही सांगाल ते करू. घाण्यात जर गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंट यापैकी काहीच प्राप्त होत नाही. तसे स्वतः दारिद्र्य तेवढे राहते. तशीच कर्मानुष्ठानाची खटपट व्यर्थ, काहीच नाही. ते गोटे घातले तर पिठं नाही, तेल नाही, काहीच नाही, आणि श्रम मात्र. तसंच हे सांगतात हरिपाठात, हे सांगलं जप तप कर्म हरिवीर वाहुगाची श्रम व्यर्थ जाईल, फुकट जाणार एवढं केलेलं सुद्धा. पदरात बांधून घेतलेली खापरकुंडी या देशात अथवा दुसऱ्याच्या देशात गेली असता ही जशी द्रव्याच्या ऐवजी म्हणजे पैसा म्हणून न चालण्यामुळे उपाशी मारते, हे सांगितले काल्याच्या निमित्ताने. गदाड्यावर मडकं फुटलं, ती खापरं घरी येऊन गेले तर काय उपयोगाची नाही. ती खापराची घेतली बघा काय वाक्य, पत्रात बांधून घेतलेली खापरकुंडी खुंडी या देशात अथवा दुसऱ्या देशात गेले तरी ती द्रव्याच्या ऐवजी म्हणजे पैसा नाही म्हणून न चालण्यामुळे उपाशी मारते. काल्यावरून गेलो आणि जेवलो नाही, आणि एखाद्या हॉटेलमध्ये गेलो जेवलो बिवलो तो म्हणलं बिल द्या, तर आपण म्हणलं नको हे राहू दे, धर हे काल्याचं एक खापर ठेव तुझ्या घरात गल्ल्यात, तो हानील धरून आपल्या नाही तर भांडी घासायला लागेल. ती जशी काय उपयोगाची नाही तसं हे तुम्ही केलेले सर्व व्यर्थ आहे. तसेच श्रद्धाविरहित केलेले सर्व कर्माचे आचरणापासून अही भोग्य सुख मिळत नाही. त्या नामावर श्रद्धा नाही, निव्वळ नाम नाही असं नाही, नाम असून श्रद्धा नाही. वाक्य पाहत असे श्रद्धाविरहित केलेले सर्व कर्माच्या आचरणापासून अही भोग म्हणजे भोग्य सुख मिळत नाही. सोंगे छंदे काही जोडे देव जोडे आहे त्याचं तिसरं चरण सार आवगे गबाळ डोळे आडील शुद्ध भावावी. जो जो केला तो नाम मिळालं तरी सुद्धा नाही, काहीच उपयोगाचं नाही जर आंतरिक भावनेतून केलं नाही तर मग ते परलोकाच्या भोग्य सुखाची आशा कशाच करावी. म्हणून ब्रह्मनामावरील किंवा तत्सादृश्य एवढंच चुक आहे यांच्या ज्ञानेश्वरी, एवढंच चुक आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढी चूक आहे ठाकरे महाराजांनी. आणि हे जाऊन सांगितलं तर ते काय आपलं ऐकणार नाही. तेव्हा एवढ्या बरोबर म्हणत होता, मग आता का चूक काढतो. इथं सांगितलंय ब्रह्मनामावरील, म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून ब्रह्मार्पण न करता जो कर्माचा खटाटोप करायचा तो व्यर्थ राहू दे, त्यात काहीच अर्थ नाही, तो इहलोकी केवळ शिनच आहे, असा ओळीचा अर्थ आहे. पण इथं यांनी कंसात टाकले वाक्य ब्रह्मनामावरील किंवा तत्सदृश्य रामकृष्ण नामावरील. आणि इथं एवढाच घोटाळा, अख्ख्या ज्ञानेश्वरीत एवढा घोटाळा. एवढं समजा तुम्ही म्हणाल ते भेटले तर तुम्ही बोलाल का? ते भेटले तर? साखरे बाबा भेटले ते म्हणले काय रे साखरे बाबा तुम्ही म्हणाल ही कमा हे असंच बोलले पाहिजे आपण सगळं. बाबाला घेऊन बाजूला कोपऱ्यात घेऊन बसेल, बाबा एवढं जरा काढून टाका. योग आलाच आपल्या जीवनात तर आपणही बोलू. गोल्डे बाबा असले तर काय काळजी, मारलं तर त्यांना मारेल, मला काय. खरं आहे ते सांगायला तुम्हाला सांगतो. जर सज्जन असतील आहेतच, पण तरी पण वाक्य सांगतो, जो सज्जन आहे ना तो दुसऱ्यांनी चांगलं सांगितलेलं ऐकतो. धुंडा महाराज यांनी हरिपाठ विवरण केलं, स्वतःचं नाव हवं नाही लिहिलं, भागवताचार्य नाही लिहिलं, बरोबर त्यांचं धुंडा महाराजांचं. त्यांनी सांगितलं आपला धुंडा, बस. त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांनी महाराज लिहिले आपला धुंडा. ज्ञानेश्वरी बघा, जी ना जोशी यांची ज्ञानेश्वरी. हरिभक्त वरान नाही, विद्यावाचस्पती नाही, ज्ञानेश्वरी निरूपणकार नाही, हबप सुद्धा नाही. वी ना जोशी मामासाहेबांचं बा शेवा दांडेकर ना, शेवा दांडेकर पा. मग हे सांगताना लिहिलं धुंडा महाराजांनी, मी हरिपाठ विवरण केले हे असं आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही योग्य वाटलं
तर तुम्ही मला सांगा, त्याच्यात आपण सुधारा करू. मी म्हणतो असं फायनल आहेच असं. का मोठे माणसाचे मोठेपणा आहेत. त्यांना खरी मोठे माणसं म्हणायचं का जे दुसऱ्याच सांगितलेलं योग्य जे ते ऐकतात. बिलाड्या पण कोळी काकांच्या म्हणायचे बाबांना आम्हाला कधीच सांगायला नाही लागलं, पण एखाद्या वेळेला जर आम्ही बाबांना एखादी गोष्ट सांगितलं तर बाबांनी कधी अवघेर केला नाही. ती योग्य असं पाहून बाबांनी त्याचा स्वीकारच केलाय. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा आणि खटाटो करायचा तो राहू दे, त्यात काही अर्थ नाही. तो इहलोकी केवळ शिलच आहे. असे पातकरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह, तापरूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य, जो लक्ष्मीपती व सर्व वीरामध्ये श्रेष्ठ असे जे श्रीकृष्ण परमात्मा बोलले. कोण बोललेले? भगवान कृष्ण बोलतात. त्यांचं ऐकायच्या बाकीचं सोडून. जसा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला तदृप्तीला झाकला जातो, तसा तेव्हा तो अर्जुन स्व आत्मआनंदात एकदम निमग्न सदृढ झाला. अहो संग्राम हा कोणी एक केवळ पाणी, हा एक केवळ वाणी असून बाणाची टोके हीच ती त्याची माते होत, असा प्रसंग येतो. संग्राम युद्धभूमीवर आहे, पण अर्जुन स्व आत्मनंदात निमग्न झाला, तद्रुप झाला. ती घालून तद्वारा तो जीविता असं जणू काय मापच घेतो आहे. अशा दुर्घट तो जीविता असं जणू काय मापच मोजतो. संग्रामावर गेला का एक एक क्षण महत्वाचा आहे. थोडा क्षण चुकला का लगेच मरू शकतो अशी घटना. पण तिथे अशा दुर्घट कठोर प्रसंगी अर्जुन आत्मनंदाने भरात पूर्णपणे असा निमग्न झाला आहे. ते पहा. आपण सुद्धा आपली सुद्धा तशीच प्रसिद्धी तुकाराम महाराजांची याला प्रमाणे अर्जुनाला जसा युद्ध प्रसंग होता तसाच आम्हाला आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. तरी सुद्धा त्या स्थितीत आपण स्वरूपावर राहिलोच पाहिजे, तर मग खरं कमवलं आपण. अशा दुर्गत कठोर प्रसंगी अर्जुन आत्मनंदाची भरात पूर्णपणे कसा निमग्न झाला आहे ते पहा. म्हणून आज त्याच्या प्रमाणे दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी असा भाग्याचा उदय झालेला दिसत नाही. संजय म्हणतो हे कौरव द्वेषा धृतराष्ट्र. अर्जुन हा शत्रू पक्षाचा आहे खरा, तरी पण त्या शत्रूची म्हणजे अर्जुनाच्या या गुणात पाहून मोठा संतोष झाला आहे. आता अर्जुनाचा संतोष झाला याला, तर तो आहे यांच्या अपोजिट पार्टीचा, तरी सुद्धा एवढेच नव्हे तर यावेळी आमच्या सुखप्राप्तीला अर्जुन हाच येथे गुरु कारण झाला आहे. आता हे धृतराष्ट्राला खपल का वाक्य? शत्रू पक्षाचा आहे तरी पण लय हुशार करतो आणि आपला गुरु येतो. हा जर अर्जुन ही गोष्ट न विचारली नसती तर देवाने आपल्या हृदयातील अध्यात्म ज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशाला सोडली असती? त्यांनी जर विचारलं नसतं आपल्या काय वाटायला आलं असतं, तर आम्हा परमार्थाची भेट तरी कशी झाली असती? आणि अजून तरी कुठं झाली त्यांनी एवढं विचारू नये. पण अज्ञानरूपी अंधकारात जन्म मरणाच्या एरझारा करीत पडलो होतो, तो त्याने आपणास आत्म प्रकाशरूपी मंदिरात आणून सोडले. कोणत्या प्रकाशात? आत्मरूपी आत्मप्रकाश रूपी. आज अर्जुनाने आम्हावर तुम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून आज हा अर्जुन गुरुत्वाच्या नात्याने जणू श्री व्यास सहोदय बंधू आहे. म्हणजे व्यासांच्याच योग्यतेचा आहे. इतक्यात संजय आपल्या मनात म्हणाला की मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती राष्ट्रात सहन होणार नाही, तर मी यास वर्मीला येईल. म्हणून आपण किती बोललो आहोत तेव्हा आता फार बोलू नये. याप्रमाणे संजयाने अर्जुन वर्णनाची ही गोष्ट सोडून अर्जुनाने कृष्णात जी दुसरी गोष्ट विचारली होती तीच गोष्ट सांगण्याचा आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे वर्णन सोडून भगवंतास अर्जुनाने विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा प्रारंभ केला तशीच मी त्याचे व्याख्यान करीन. ते ऐकावे असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात. आपल्याकडे अजून 10-12 मिनिटं आहेत. आपण त्याचा उपयोग करून घेऊ, कारण वेळ आपल्याकडे फार कमी. इथे 17व्या अध्यायाला निरोप देतोय आपण आणि 18व्या अध्यायात पदार्पण करूया. पूर्ण